दादा काय सांगणार की अनेक ठिकाणी ई-केवायसी करायला शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ई-केवायसी लवकर झाल्याने तर शेतकऱ्यांना जो लाभ होणार आहे त्यापासून शेतकरी वंचित राहतील किंवा मग लाभाला वेळ होईल थोडासा, काय सांगणार? ई-केवायसी करण्याच्या तांत्रिक अडचणी भरपूर आहेत. कारण सध्या सगळे ई-केवायसीच्या याच्यात लागल्यामुळे ई-केवायसी वेळेत होत नाही, सर्व्हर डाऊन असल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट अशी की ई-केवायसी केली जर 2 बँकेचं कर्ज घेतलेलं असलं तर 2 बँकेचं कर्ज घेतलेलं असल्यामुळे जी मोठी अमाऊंट आहे, आज लहान अमाऊंटचं त्यांचं माफीजमध्ये यादीत नाव आलं पण मोठी अमाऊंट त्यांची पाठीमागे राहते. त्यामुळे शेतकऱ्यांचं बिना असं मत आहे की आपल्याला मोठी अमाऊंट घ्यायची, त्याच्यामुळे आज ई-केवायसी करायची नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासनानं 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली. ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. 2 लाख रुपये कर्जमाफी म्हणजे कर्जमाफीच नाही, शासनानं पूर्ण 100% कर्जमाफी करायला पाहिजे. आज शेतकरी इतक्या हालाकीच्या परिस्थितीत चालला. गेल्या मागच्या पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस झाला, त्याच्यामध्ये दुष्काळ पडला, ओला दुष्काळ, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं. या वर्षी वेळेत पाऊस नाही पडला तर काही ठिकाणी पडला, काही ठिकाणी पडला नाही. आज पिकाची परिस्थिती खराब आहे. शेतकऱ्याकडे बी भरण आणि खत औषधी घ्यायकरता सुद्धा पैसे नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फाशीत आहे, पानं पुशीत आहे. हे एकदम शासनाची आणि सरकारची एक चुकीची कर्जमाफी आहे. ही कर्जमाफीच नाही, ही कर्ज वसुलीचा प्रकार आहे आणि बँकेचे घरं भरण्याचा प्रकार आहे. 2009 साली शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या सरकारने जी कर्जमाफी दिली ती कर्जमाफी अत्यंत चांगल्या प्रकारे संपूर्ण कर्जमाफी दिली. ज्याच्याकडे 50,000 आहे त्याची पूर्ण 5 लाखावाला पूर्ण कर्जमाफीमध्ये बसला. आता हे पाहतोय ते निश्चित काहीतरी सांगायचं, आपलं कर्जमाफी द्यायची, इलेक्शन मध्ये आश्वासन दिलं म्हणून तातूरमातूर आपली कर्जमाफी करण्याचा प्रकार आहे. आपलं नाव? सोपान बाबासाहेब तिरुपी. माझ्या कुटुंबामध्ये 6 शेतकरी म्हणजे 6 जणांनी कर्ज घेतलेले, फक्त त्यातले 2 जणांचे नाव आले, माझ्या भावाचे आणि वडिलांचे. ते पण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्यांचे 15-15, 20-20 हजार रुपये कर्ज तीच माफी बसली. हे म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत अन्यायकारक हा निर्णय आहे, शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार आहे. दादा काय सांगणार की शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे, काय सांगणार आणि काय मागणी असणार आहे? शेतकरी लाभापासून वंचित नाही, यांनी वंचित ठेवलं. कारण की ही कर्जमाफी झालीच नाही. कारण मला तुम्ही सांगा, मी सोसायटीचं कर्ज घेतलेलं आहे आणि SBI बँकेचं बी कर्ज घेतलेलं आहे. माझी ती सोसायटीचे फक्त 9,000च माफ करावं लागले नाही आणि यादी तेच नाव आलं, इकडे SBIचं आलं नाही ना. मग ही कर्जमाफी धरायची कशी? बरं ठीक आहे, आता आमचे एक शेतकरी आहे, त्यांनी 1,15,000 रुपये कर्ज काढलेले आणि ते टोटल 1,74,186 रुपये झालं. मग 2 लाखाच्या आत ना त्याला कर्जमाफी भेटायला पाहिजे ना, पण त्याला त्याच्या यादीत नाव 1,15,000च आलं. म्हणजे यांनी 59,000 रुपये भरायचे. मग ही कर्जमाफी आहे का कर्ज वसुली? म्हणजे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करते, 100% फसवणूक करतंय. आणि माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना की बाबांनो, तुमचं जर 2 बँकेत जर कर्ज असेल तर तुम्ही केवायसी करू नका. केवायसी जर केली तर तुम्ही फसलात. काय मागणी असणार सरकारकडे? सरकारकडे एकच मागणी, तुम्हाला कर्ज द्यायचंय ना तर सर सगळं 2 लाख देऊ राहिले ना, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाखांपर्यंत 2 लाखापर्यंत आहे ना, तर तुम्ही 2 लाख द्या ना. वरचे शेतकरी भरायला तयार आहे ना. पण तुम्ही शेतकऱ्याला अशी खुटी मारून ठेवली की तुम्ही कर्जच माफ नाही केलं तर काय करणार आहे लोक? आता माझ्या गावामध्ये तुम्हाला सांगतो 350 ते 400 शेतकरी त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि आज रोजी पाहता फक्त 8 शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. सांगा बरं तुम्ही, ही कर्जमाफी का कर्ज वसुली? हे समजा. सरकारची दुटप्पीच भूमिका आहे सरकार. आणि शेतकरी सरकार हे शेतकऱ्यांसंग खेळ करीत आहे कर्जमाफीच्या नावाखाली.